मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का? काही लोक अचानक तुमच्याशी वेगळं वागायला लागतात. आधी खूप चांगले बोलायचे, पण आता इग्नोर करतात. कधी तुमच्याकडे बघून काही बोलत नाहीत, पण तुमची रिॲक्शन ऑब्झर्व करत राहतात. आणि तेव्हा तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, हे असं का करतायत? तुम्ही विचार करता, मी काही चूक केली का, की हा माणूस बदललाय? पण खरं काय आहे माहीत आहे? अनेक वेळा प्रॉब्लेम तुमच्यात नसतो, तर लोक तुम्हाला सायलेंटली टेस्ट करत असतात. हो मित्रांनो, ते तुमचा पेशन्स टेस्ट करतात. ते बघतात तुम्ही किती वेट करू शकता. ते तुमचा कॉन्फिडन्स टेस्ट करतात. ते बघतात तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता. आणि काही वेळा ते तुमची व्हॅल्यू सुद्धा टेस्ट करतात. म्हणजेच तुम्ही स्वतःला किती रिस्पेक्ट देता. मित्रांनो, हे टेस्टेस इतके सबटल असतात की तुम्हाला कळतही नाही की तुमची परीक्षा चालू आहे. ते तुमच्याशी बोलणं कमी करतात, कधी तुमचं बोलणं इग्नोर करतात, कधी तुमच्यावर थोडं प्रेशर टाकतात. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच पर्पज असतो, तुमची रिॲक्शन बघणं. लक्षात ठेवा, लोक तुमचं बोलणं कमी पाहतात, पण तुमची रिॲक्शन जास्त ऑब्झर्व करतात. तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करता, किती काम राहता, स्वतःला कसं हँडल करता, यावरूनच लोक तुमची व्हॅल्यू ठरवतात. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते लगेच रिॲक्ट होतात, ओव्हरथिंक करतात, एक्सप्लेन करायला लागतात आणि न कळत स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात स्ट्रॉंग बनायचं असेल आणि लोकांनी तुम्हाला सिरियसली घ्यावं असं वाटत असेल, तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. लोक तुम्हाला टेस्ट कसे करतात आणि त्यावेळी तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, लोक कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला टेस्ट करतात आणि त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायला हवं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुम्ही रोज एक्सपिरियन्स करता, पण कधीच नोटीस केल्या नाहीत. नंबर 1, ते तुम्हाला इग्नोर करतात. मित्रांनो, कधी कोणीतरी तुम्हाला अचानक इग्नोर केलंय का? मेसेज सीन पण रिप्लाय नाही, समोर असूनही लक्ष नाही. तेव्हा आपल्याला वाटतं, मी काही चूक केली का? पण खरं काय आहे माहित आहे? हा एक टेस्ट असतो. काही लोक पर्पजली तुम्हाला इग्नोर करतात, कारण ते बघत असतात तुम्ही अटेन्शनसाठी किती डिस्परेट आहात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज केला, एक्सप्लेन करायला लागलात, तर तुमची व्हॅल्यू कमी होते. पण जर तुम्ही शांत राहिलात, स्वतःच्या कामावर फोकस ठेवलात, तर त्यांना समजतं हा माणूस नीडी नाही, व्हॅल्युएबल आहे. नंबर 2, ते तुम्हाला प्रोवोक करतात. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात. नोटीस केले? छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे, सॅक्रेटिक कमेंट्स, इगोला हिट करणाऱ्या गोष्टी. का? कारण ते तुमची रिॲक्शन बघत असतात. हा इमोशनली स्ट्रॉंग आहे का वीक? जर तुम्ही लगेच रागावलात, आर्ग्यू केलात, ते जिंकतात. पण जर तुम्ही शांत राहिलात, कंट्रोल ठेवलात, ते कन्फ्यूज होतात आणि इथेच तुम्ही गेम जिंकता. नंबर 3, ते तुमची बाउंड्रीज टेस्ट करतात. लोक तुमच्यावर जास्त काम टाकतात. असं होतं का? हे पण तू कर, थोडं ॲडजस्ट कर, आणि हळूहळू तुमचा वेळ, एनर्जी सगळं वापरलं जातं. का? कारण ते बघतात हा नाही बोलू शकतो का नाही. जर तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणालात, लोक तुमचा फायदा घेतात. पण जर तुम्ही क्लिअर नाही बोललात, लिमिट सेट केल्या, लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. नंबर 4, ते तुमची कन्सिस्टन्सी टेस्ट करतात. सुरुवातीला क्लिअर सपोर्ट करतात, पण नंतर अचानक डिसअपियर होतात. का होतं असं? कारण हा टेस्ट असतो.
तुम्ही थांबता का कंटिन्यू करता? लोक बघतात हा फक्त मोटिवेशनवर चालतो की डिसिप्लिनवर. जर तुम्ही थांबलात, गिव्ह अप केलात, गेम ओव्हर. पण जर तुम्ही कोणाच्याही सपोर्ट शिवाय चालू ठेवलं तर तुम्ही वेगळे ठरता. नंबर 5, ते तुमचा सेल्फ रिस्पेक्ट टेस्ट करतात. सर्वात डेंजरस टेस्ट. लोक तुम्हाला डिसरिस्पेक्ट करतात, कमी लेखतात, इग्नोर करतात. का? कारण ते बघतात तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू देता. जर तुम्ही सगळं सहन केलं, काहीच बोललात नाही, लोक तुमच्यावर चढतात. पण जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात, शांत पण ठाम उत्तर दिलं, लोक तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात. मित्रांनो, लोक नेहमी तुम्हाला टेस्ट करत राहतील, पण तुमची रिॲक्शन ठरवते तुमची व्हॅल्यू काय आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यात तुम्ही कुठेही जा, कॉलेजमध्ये, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, एक गोष्ट कायम राहणार आहे. लोक तुम्हाला टेस्ट करत राहतील. कधी ते तुम्हाला इग्नोर करतील, कधी प्रोवोक करतील, कधी तुमची लिमिट्स क्रॉस करण्याचा प्रयत्न करतील. पण खरा गेम इथेच सुरू होतो. तुमचं रिॲक्शन काय आहे? मित्रांनो, लोक आधी तुमची व्हॅल्यू पाहत नाहीत. ते आधी तुम्हाला टेस्ट करतात. ते बघतात हा माणूस स्वतःला किती रिस्पेक्ट देतो, हा इमोशनली स्ट्रॉंग आहे का. आणि इथेच बहुतेक लोक चुका करतात. ते ओव्हर रिएक्ट करतात, एक्सप्लेन करायला लागतात, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि न कळत स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतात. पण लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू तुमच्या बोलण्यात नसते, ती तुमच्या बिहेवियर मध्ये असते. तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता, कधी शांत राहता आणि कधी ठाम उभे राहता, यावरूनच लोक ठरवतात तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा की नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून एक डिसिजन घ्या. प्रत्येक गोष्टीला रिएक्ट करायचं नाही, स्वतःला एक्सप्लेन करायचं नाही आणि सगळ्यांना इम्प्रेस करायचं नाही. कारण जग तुम्हाला तसं ट्रीट करतं जसं तुम्ही स्वतःला ट्रीट करता. जर तुम्ही स्वतःला व्हॅल्यू दिलीत तर जग तुम्हाला व्हॅल्यू देईल. जर तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट केला तर जग तुमचा रिस्पेक्ट करेल. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात स्ट्रॉंग बनायचं असेल आणि लोकांनी तुम्हाला सिरियसली घ्यावं असं वाटत असेल तर आजपासून स्वतःला चेंज करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो अजूनही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि हो मित्रांनो, आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स सुरू आहे. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल आणि तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्स द्वारे तुमचा सपोर्ट नक्की दाखवा. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून पॉवरफुल व्हिडिओज बनवायला मोटिवेट करतो. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग माणूस तो नसतो जो सगळ्यांना रिप्लाय देतो, तर तो असतो जो कधी रिप्लाय द्यायचा आणि कधी शांत राहायचं हे परफेक्टली ओळखतो.